बायका संतापल्या, एसपींवर बांगड्या फेकल्या. देशमुखांच्या न्यायासाठी ग्रामस्थांचा आक्रोश. न्यायासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिना उलटला. या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे निघतायत. अद्याप सगळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाहीत. हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. या प्रकरणातील मास्टरमाइंड आणि मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला मात्र मोक्कातून वगळण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा, खुनाचं 302 कलम लावावं अशी मागणी करत ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. संतप्त महिलांनी पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांच्यावर बांगड्या फेकल्या. आमचा संतोषांना गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या. हो, शोध लावून द्या त्याचा. आज सकाळपासून संतोष गायब आहे. आज आमचं गाव सगळं हळहळ तळतळ करायला लागले. आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले. कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात? कशामुळे लक्ष द्यायनात? फाशी झाली पाहिजे त्याला. हा, आमचं तेच. त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे देखील टाकीवर चढून आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान गावकरी आणि देशमुख कुटुंबाला पोलीस अधीक्षकांनी न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करतायत अशी ग्वाही दिली. सिचुएशन धनंजय देशमुख उनकी डिमांड थी कि उनको सीआईडी के एसआईटी के हेड से मिलना है, तो उस चीज़ के लिए हमने सीआईडी के एसआईटी हेड सर से बात करके उनका अपॉइंटमेंट कराया है और वो कल यहाँ पे आ रहे हैं और वो जो भी वो बात एसआईटी के सामने रखना चाहते हैं वो फिर एसआईटी से मिलकर बात कर सकते हैं. 3 आरोपी हमने उसमें अरेस्ट कर दिए. लास्ट आरोपी का हमारा उसमें जांच चल रही है. दुसरीकडे सीआयडीनं संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवलाय. या जबाबात त्यांनी धक्कादायक दावा केलाय. हत्येच्या महिनाभरापूर्वी काय घडलं याबाबत त्यांनी सीआयडीला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. अश्विनी देशमुखांचा सीआयडीला जबाब. वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांनी हत्येच्या महिनाभरापूर्वी संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते. त्यांच्या या जबाबानंतर आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विरोधकांनीही मंत्री धनंजय मुंडेंना घेरलंय. देश पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटले. जनमानसात बीडमधल्या गुन्हेगारीबाबत रोष आहे. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस गुन्हेगारांना पाठीशी न घालता कडक कारवाईसाठी किती आग्रही राहतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.